हार्वेस्ट डिटेल्सबद्दल बोलल्या, पण हे काही असं आपल्याला वाटत नाही की ते शास्त्रीय माहिती अशी खचून भरलेली आहे. त्यामुळं अशी वाक्य लिहायची, फॅक्ट्सच्या पाठोपाठ एक फॅक्ट्स लिहायच्या आणि त्यात काहीतरी शब्द चांगले वापरून डेकोरेट करायच्या, असं असं काही लिखाण नाही आहे. त्याच्यात एक इतकी सुंदर लय आहे की मी म्हणतो ही कविताच आहे हा लेख म्हणजे त्यांचा. आणि त्यामुळं 1993 सालचा हा लेख आहे आणि त्या काळात मी तेच म्हणत असतो की 90च्या दशकातील लिखाणाच्या ज्यांनी लिहिलं वनस्पतीशास्त्राच्या कुठल्याही भाषेत आज आम्हाला AI ChatGPT किंवा काय लॉर्ड वापरून पाहिजे ते रेफरन्सेस एकत्र करता येतात आणि सगळ्या गोष्टी मिळतात. तर त्यावेळी एखाद्या गोष्टीविषयी चंदनाची माहिती जमा करायची असेल तर किती संदर्भ वाचावे लागत असतील, ते लक्षात ठेवावे लागत असतील, त्याच्यातून गोष्टी उचलून घ्याव्या लागतील. सावध शिकते शोधावे, शोधून अचूक वेचावे, वेचून उपयोगावे, ज्ञान काय असं समर्थच प्रत्यक्ष म्हणतात की तुम्हाला उपयोजन असलं पाहिजे. तर ते उपयोजन कसं करायचं, रेफरन्स कसे शोधायचे, ते मोठी जमवायचे असे त्यांनी संदर्भ जमवले असणार त्या काळात आणि हे सगळं लिखाण केलेलं आहे. आणि अनेकदा लेखकांसाठी हे एक मोठं कौशल्य असतं की सारखे प्रयोग करत राहावे लागतात, नाही तर आपला एक काहीतरी ऑटो पायलट मोडला गाडी टाकली आणि लिहित गेलं असं काही होता येत नाही. सो प्रयोग केला तरी प्रयोग केला असं वाटलं नाही पाहिजे वाचकाला, हे खरं लेखकाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. तर त्यांचा पुढचा लेख वृक्षवैभव नावाच्या पुस्तकातला मी वाचतो, गगन जाईल. ह्या शर्मिलक चंदनाविषयी फक्त मी ठरवलं होतं की त्यातल्या मला जाणवणाऱ्या गोष्टी उघडून सांगायच्या. आता आपण असं न करता थेट मी सगळा लेख वाचीन आणि तुमच्या लक्षात येईल की काय त्यांची शैली आहे. आणि मी मगाशी जे मुद्दे सांगितले ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यांची ओघवती सोपी सहज भाषा, पण शब्द चमत्कृती कशा येतात, 2 प्रकारच्या व्होकॅब्युलरीच्या आहेत, त्या कशा एकत्र आणतात. बोटांनी लिहायचं असेल तर वाक्य छोटी आहेत, संस्कृत साहित्य लिहायचं असेल तर वाक्य मोठी आहे. पण संस्कृत शब्द तुम्हाला वापरायचे तर त्याला कोंदण हवं आहे ना चांगल्या शब्दांचं, त्याचे तुकड्यांनी तोडून देण्यासारखं नाही. हे कॉन्शियसली सबकॉन्शियसली केलेले सगळे प्रयत्न आहेत लिखाणातले आणि त्यांनी ते कसे साधले. हा पुढचा लेख त्यांचा गगन जाई म्हणजे आकाशनील जो वृक्ष त्याच्यावरचा आहे. इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेरूप गेला गगनावरी, हे ज्ञानेशांनी केलेलं वर्णन मोगऱ्याचं आहे. मोगरा आकाशाकडे झेपेल पण गगनाला भेटण्याचा त्याचा जीव नाही. गगनजाई जर माऊलींना माहिती असती तर त्यांनी मोगऱ्याऐवजी गगनजाईलाच आपलेसे केले असते. हस्ताच्या सरत्या पावसाची सर येऊन जाते, हस्ताच्या सरत्या पावसाची सर येऊन जाते, आकाशात घननीळ मेघ दाटलेले असतात. या पार्श्वभूमीवर गगनजाईचा वृक्ष मोठ्या दिमाखात उठून दिसतो. गडद हिरवा पर्णसंभार आणि त्यातून प्रकटलेली असंख्य शुभ्रधवल फुलं आणि त्याच्या मागचा ढगांचा कॅनव्हास. यातला कोण कोणाला अधिक शोभिवंत करतं ठरवणं तसं कठीण आहे. गगनजाई किंवा आकाशनील हा तसे पाहिले तर आपल्याला परकाच आहे. तो इथे या भूमीत कधी येऊन रुजला हेही आता सापडणे कठीण, पण इथल्या मातीशी तो एकरूप झाला हे मात्र निश्चित. त्याचे वानसशास्त्रीय नाव आहे मिलिंटोनिया हॉर्टेन्सिस. सर थॉमस मिलिंटोन हे ऑक्सफर्ड विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या गौरवार्थ म्हणजे 1704 नंतर या वृक्षाचं बारसं मिलिंटोनिया असं करण्यात आलं. अगोदर त्याचं नाव होतं बिग्नोनिया. हॉर्टेन्सिस या विशेषणाचा अर्थ बागेतील शोभिवंत वृक्ष. हा मूळचा ब्रह्मदेश किंवा रशियाचा रहिवासी असावा. अगदी सरळ रेषेत आकाशाकडे धाव घेणारे खोड आणि त्यावरच्या खाली लवलेल्या फांद्या, त्यामुळे हा वृक्ष डेरेदार होत नाही. तर याची बाह्याकृती काहीशी दंडगोलाकार भासते. साल किंचित पिवळट राखाडी, उभ्या भेगा असलेली, काहीशी खडबडीत असते. पाने आकाराने बरीच मोठी, संयुक्त प्रकारची आणि द्विपिच्छाकृती असतात. रंग गडद काहीसा काळपट हिरवा असतो. काही वेळा किंचित गडद शिरा उठावदारपणे दिसून येतात. आकाशलिंबाची पाने गळतात पण हळूहळू. एकदम संपूर्ण पानगळ होऊन तो उघडा उडका कधी होत नाही. त्यामुळे सामान्यतः त्याची गणना सदाहरित वृक्षातच होते. जानेवारी ते मार्चच्या दरम्यान पानगळ होते तशीच यावेळी नवी पालवीही फुटते. शरद ऋतूत पावसाळ्याच्या अखेरीस आकाशनी फुलतो. हा म्हणता पानांनी फुलांनी पानन पान डवरतात. शारदीय रात्रीत हा फुलोरा अतिशय उठावदार दिसतो. मात्र फुलांचं आयुष्य केवळ 1 दिवसाचं. त्यामुळं तरुतळी पांढरा शुभ्र सुगंधी गालीचा कायमच पसरलेला दिसतो. फुलाला अतिशय बारीक हिरव्या रंगाची 5 निगले असतात. 5 पाकळ्यांची
प्रथम लांबच लांब नलिका असलेली ही निदले कळ्यांची तोंडे उघडली की त्यातले मुकेसर स्पष्ट होतात. त्यांच्या छोट्या 2 कमानी पाकळ्यांसारख्या तोंडाशी अंगाला उभारलेल्या असतात. स्त्री केसर एका स्रावग्रंथीवर विराजमान झालेला असतो. पश्चिम भारतात हा वृक्ष फुलतो आणि फळत नाही, त्यामुळे याची फळे सहसा बघण्यात नाही. पण ही फळे स्फुटनशील असतात. लांबट आकाराच्या शेंगेसारखी चपटी फळे दोन्ही टोकांना निमुळती असून ती या चपट्या पंखधारी असतात. फळे आणि बीजधारणा क्वचितच होत असल्यामुळे मुळांपासून येणारे फुटवे उर्फ पिल्ले लागवडीसाठी वापरतात. छाट कलमाद्वारेही लागवड होऊ शकते. कोरड्या हवामानात आकाशनेम वाढतो, पण थोडीशी दमट हवा अधिक चांगली. हा वृक्ष अगदी सरळ वाढत असल्यामुळे रक्त्यांच्या दुतर भाताची लागवड करतात. कडक हिरवा पर्णसंभार आणि सुगंधी पांढरी फुले, त्यामुळे शोभायमान वृक्षाच्या यादीत याला अग्रक्रम आहे. याची वाढही जोमाने होते. मात्र याचे लाकूड तसे ठिसूळ असते. वारा पावसाच्या माऱ्याला तोंड देऊ शकत नाही. झाडाच्या सालीच्या ढलप्या निघतात, त्यापासून दुय्यम दर्जाची गुच्छे तयार करता येतात. हलक्या प्रतीचे फर्निचर लाकडापासून बनते. राहून राहून एक प्रश्न होतो. गगनजाईला असंख्य फुले येतात, ती सुगंधी असतात. आजपर्यंत त्यापासून अत्तर काढण्याचे प्रयोग का झाले नाही? हा प्रश्न तुमच्या आमच्यासाठी. खरोखर फळाचीही अपेक्षा नसताना गगनजाई फुलत असते. प्रतिवर्षी फुलणार आहे. सुगंधाचा वर्षाव, एवढंच तिचं काम. ऑर्किड्स नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे, कॉन्टिनेंटल पब्लिकेशनचं. त्याची सुरुवात, इंट्रोडक्शनचा जो पॅड आहे, खूप इंटरेस्टिंग त्यांनी लिहिलं आणि तो मी वाचतो. ऑर्किडची तोंडोळख असं या लेखाचं नाव आहे. लहानपणी हिमगौरी आणि सातबुटके ही परिकथा वाचली होती. सौंदर्य म्हणजे काय हे नेमकं न कळायच्या वयात वनस्पती शास्त्राचा, विशेषतः पुष्पवंत वनस्पतीचा अभ्यास सुरू केला आणि पदोपदी सौंदर्याचा साक्षात्कार झाला. ऑर्किडची फुलं पाहिली तेव्हा हिमगौरीची गोष्ट पुन्हा एकदा आठवली. हिमगौरीची सावत्राई जादुई आरशाला विचारते, आरशा आरशा लवकर बोल, सगळ्या जगात सुंदर कोण? आरसा त्यावर उत्तर देतो, राणी राणी गोष्ट खरी, जगात सुंदर हिमगौरी. या जादुई आरशानं ऑर्किडची फुलं पाहिली नव्हती, नाही तर तो म्हणाला असता, राणी राणी गोष्ट खरी, नाही थाप नाही भूल, जगात सुंदर ऑर्किडचं फुल. आपल्याकडे सर्वसाधारणपणे सामान्य जनांना मुळात रानफुलांचीच ओळख नसते. मग ऑर्किडची गोष्ट सोडाच, आता कुठे ऑर्किड धारण करणाऱ्या वस्तू दिसू लागल्या. श्री विठ्ठल कामतांचं इडली ऑर्किड आणि मी हे लेखन प्रसिद्ध झाले. आता लक्स ऑर्किड नावाचा साबणही बाजारात आलाय. तरी सुद्धा ऑर्किडची फुलं कोणती हा प्रश्न असतोच. केवळ उन्हाळक्या करत रानामानात स्वच्छंद भटकणाऱ्या लोकांना या आरसपानी सौंदर्याचं दर्शन घेऊ शकतं. श्री विजय तेंडुलकरांनी शेरले अरोरा नावाच्या एका केरळी लेखिकेच्या दीर्घकथेचं रानफूल नावाचे अप्रतिम भाषांतर केले. ही दीर्घकथा ऑर्किड संदर्भातली आहे. पण एकूण स्थिती ऑर्किड म्हणजे काय हा संभ्रम. आताशीच काही ऑर्किडला राज्यतुल्य प्रासादात जागा मिळू लागली आहे. त्यांच्या नर्गिसी सौंदर्यावर भाळून ऑर्किडची जाणीवपूर्वक जोपासना सुरू झाली आहे. पण यापैकी बऱ्यापैकी ऑर्किड्स परदेशी असतात. आपल्याकडे रानात वाढणारी अनेक देखणी ऑर्किड्स आहेत. ती फुलतात आणि सुकतात, मोठ्या मुश्किलीनं त्यांना दिदावर भेटतात. अशा अनोख्या फुलांची ओळख करून देण्यासाठी हा अल्पसा लेखन प्रपंच. कैलासवासी जयंतराव टिळक हे एक ऑर्किड प्रेमी. त्यांनी या फुलांना यक्षपुष्पे म्हणून गौरवले. ही फुलं भूलोकीची वाटतच नाही, त्यांच्या स्वर्गीय सौंदर्यामुळं यक्षपऱ्यांच्या राज्यातीलच वाटतात. या पुढील प्रकरणातून आपण वनस्पतीशास्त्राचा चष्मा वापरून या ऑर्किडचा मागोवा घेणार आहोत. किती वेळ राहिलाय?
पुढचा गुंजेवरचा लेख आणि त्याचं शीर्षकच खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात लक्ष्मी सखी गुंज. आणि मी मगाशी म्हणलो ना की तसं प्रतिमासृष्टी तुम्ही कशाशी कम्पेअर करताना गोष्टी हे फार महत्त्वाचं असतं. तर यांनी पहिल्याच शीर्षकातच तिचं लक्ष्मीचीच थेट कम्पॅरिझन करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे लक्षात येतं की यांच्या दृष्टीने ही वनस्पती ती महत्त्वाची. आणि त्यांचा दर लेख वाचताना असं वाटतं की यांची बहुतेक आवडती वनस्पती ही असावी. म्हणजे असं असलं पाहिजे, तुम्ही ते लिहिताय ते तुमच्या मनात इतकं भारून राहिलं पाहिजे की नंतर वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की हाच तो आवडता वृक्ष. पिकासोला म्हणे विचारलं की तुमचं आवडतं पेंटिंग कुठलं, तर तो म्हणला जे उद्या काढणार आहे ते. तर ही गुंज वरचा मी त्यांचा लेख वाचतो. परत हा बॉटनी आणि संस्कृत लिहिणारा किंवा साहित्यिक लिहिणारा स्टोरी टेलर साने आणि सायंटिफिक सानेचा कसा एक याच्यामध्ये एकमेकांशी त्यांची टिकबंदी चालली ती बघा. गुंज ही एक बहुवार्षिक वेळ आहे. पानगळीपणा हमखास भेटणारी, शिडशिडीत पांढुरक्या रंगाच्या खोडावर बोटभर लांबीची फुलं विराजमान झालेली असतात. ही पानं संयुक्त पिच्छाकृती, त्यांना 12 ते 20 पर्णिका असतात. पानांच्या बगलेतून फुलांचे घोस प्रकटतात. फुलं फिकट गुलाबी, क्वचित लालसर वर्णाची. नखभर आकारमानाच्या फुलातून तयार होणारी शेंग मात्र लांबीला 5 सेंटीमीटर तर रुंदीला 1.5 सेंटीमीटर असते. मळकट पांढऱ्या रंगाची शेंग उकळून एक माणकाचा खजिना उघडा करते. तिच्या देखण्या लांबून चेहऱ्याला दृष्ट लावू नये म्हणून एक टिटरी लावलेली असते. गुंजेची मुळं ज्येष्ठमधासारखीच गोड आहेत, त्यामुळे ज्येष्ठमधाला पर्याय म्हणून वापरली जाते. गुंजेचा पालाही मधुर चवीचा. कोरड्या खोकल्यावर हा पाला चघळणं हा खात्रीशीर उपाय. मात्र गुंजेच्या बिया अर्थात गुंजा अतिशय विषारी. विषारी वनस्पतींच्या यादीत सर्वात घातक म्हणजे क्रमांक 1. म्हणजे एकाच वनस्पतीत 2 परस्पर विरोधी तत्व अगदी सुखासमाधानानं नांदत असतात. सर्वांगी विषमय अशी स्थिती केवळ दुर्जनातच असते. पिंचवाचं विष त्याच्या नांगीत, माशीचं विष तिच्या मुखात, सर्पाचं विष त्याच्या दातात, तसे गुंजेच्या केवळ बियाच विषारी असं एका संस्कृत श्लोकात भाष्य. गुंजेचं वजन कायम असतं. सगळ्याच गुंजा एकसारख्या वजनाच्या, म्हणून पूर्वी सोन्याचं वजन करण्यासाठी गुंजा वापरल्या जातात. 8 गुंजा 1 मासा, 12 मासे 1 तोळा असं हे मोजमाप. गुंजा आणि सोनं त्यांच्या सहचारी आहे. कारण प्राचीन काळी गुंज ही एक सौंदर्यवती लक्ष्मी सेविका होती. लक्ष्मी एवढीच देखणी, साक्षात मदनसखी रती, म्हणूनच गुंजेचं एक नाव आहे रती. रतीभर सोनं म्हणजे गुंजभर सोनं. पण या सौंदर्यामुळेच लक्ष्मीला जरा काळजीच वाटायला लागली. तिनं रतीला कामावरून काढून टाकलं. रती म्हणजे गुंज म्हणाली, ठीक आहे, मी रानावनात वेली रूपानं नांदेल, माझा पाला खाऊन लोकांची तहान भागेल. असं जरी घडलं तरी लक्ष्मी आणि रती यांचं नातं संपलं नाही. सोनं म्हणजे प्रतिलक्ष्मीच. सोनं गुंजेबरोबर तोललं जातं. त्याचं सोन्याला फार राग आला. ते म्हणालं, अग्निदाहे नमे दुःखम छेदने ताडने पिवा एतन्मे परम दुःखम गुज्जायासह तोलन. म्हणजे मी अग्निप्रवेश करीन, मला ठोका तोडा, मला त्याचं दुःख नाही, पण या काळतोंड्या गुंजेसमोर काय मला मोजता, यासारखं काय अपमान. संत कबीरांनी रचलेला गुंज आणि सोनं संवाद यावर कडी आहे. सोना कहे सुनार को ऊंचा मेरा मोल, सोना कहे सुनार को ऊंचा मेरा मोल, काली मोह गुंज को मेरे संग मत तोल. यावर गुंजेचा जवाब काय? गूंज कहे सुनार को लालो लाल मेरा रंग, मुंह हुआ मेरा काला जब सोना तोला मेरे संग. गुंजेचा मान फार मोठा. प्राचीन काळी ही खास नजराणा द्यायची पद्धत होती. चिरी मिरी द्यावी लागेल. असं म्हणलं जाईल की मिरी म्हणजे एक मसाल्याचा पदार्थ, तर चिरी म्हणजे गुंज. कोणे एकेकाळी काळ्या मिरीचा चलन म्हणून वापर होता. कोणतेही खरेदी दंड कर हे मिरीच्या स्वरूपात चालत. मिरी हे नाणं होतं, तर चिरी अर्थात गुंज हे सोनं. असं हे बहुमोल सोनं नाणं म्हणजे चिरी.
मी लिहिलं नाही असं. पुढचा लेख त्यांचा आहे बहाव्यावरचा मी वाचतो. आणि बहावा आता हे जुनं पुस्तक आहे, वृक्षवैभव 95 सालचं पुस्तक आहे. आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये खूप बहाव्याची लागवड झाली, त्यामुळं तो एकदम लोकप्रिय झाला आणि काही कवींना त्याच्यावर कविता वगैरे सुचल्या. तर त्याच्या आधी बहावा फक्त वनस्पती शास्त्रज्ञांना दिसणार होता आणि तो जंगलात वाढायचा, शहरात त्याची लागवड झाली नव्हती. आणि त्या काळात काही पुण्यात 2-4 बहावे लावले ते, त्याच्याविषयी त्यांनी पुणेकरांना या बहाव्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख लिहिला आहे आणि खूप सुंदर लेख आहे. एप्रिल मेचं ऊन सकाळी 8 वाजल्यापासून सूर्यास्तानंतरही सृष्टीची काहिली करीत असतं. पळस पांघऱ्यांनी आपला बहर या वाढत्या दहीपूर्वीच काढून टाकलेला आहे. फुलमोहराच्या डोक्यावर रक्तपर्णी मुकुट झळाळतोय. इकून उन्हाळ्यातले सगळे फुलणारे वृक्ष झळाळत्या रंगातेच असतात. उन्हापेक्षा त्यांच्याकडे लक्ष जाणार तरी कसे? बहावा त्याला अपवाद नाही, पण फरक एवढाच की याचा पुष्पसंभार उन्हाच्या रंगाचा स्पर्धक आहे. सोनेरी सतेज पिवळा. पेल्टोफोरम उर्फ ताम्रशिंगीही आपल्या पिवळ्या फुलांनी बहाव्याची साथ करीत असते, पण तिच्या फुलांना गडद हिरव्या पानांची पार्श्वभूमी असते. बहावा तसा गुलमोहराच्याच कुळातला. महाराष्ट्राच्या पानझडी जंगलात याचं दर्शन कायम घडतं. खोड काहीसं पिवळट पांढुरक आणि खडबडीत, यामुळं पानं फुलं नसतानाही हा वृक्ष सहज ओळखता येतो. पूर्ण वाढलेल्या झाडाची उंची 40 ते 50 मीटरपर्यंत असते. बहाव्याची पानं संयुक्त प्रकारची पिच्छाकृती स्वरूपाची असतात. आकाराने भली मोठी, अगदी 1-1.5 फूट लांबीची देखील. कोळी पानं काहीशी फिकट पिवळी गुलाबी झाक असलेली, ही पालवी लोंबती असते. जून पाने काळपट हिरवी असली तरी त्यांचा खालचा पृष्ठभाग पांढुरका असतो. हिवाळ्याच्या अखेरीस बहाव्याची सर्व पानं झडून जातात आणि त्याच्याकडे बघवत नाही. फार तर 2-4 काळ्याभोर शेंगा त्यावर लटकत असतात. बहाव्याची तपश्चर्या सुरू होते. उन्हाळ्याच्या मध्यावर हे तप फुलते, पण हे फुलणे फळण्यापेक्षा लाख मोलाचे असते. वठलेल्या खोडावर अनेक दुमारे झुलू लागतात आणि बघता बघता सुवर्ण वर्षाव सुरू होतो. पुण्यात अनेक ठिकाणी हा वृक्ष दिमाखात तळपत असतो. त्यातील नेहमीच्या पाण्यातले म्हणजे प्रभात रोडवरच्या लिज्जत पापड केंद्राच्या ओळीतल्या बंगल्यातला आणि दुसरा डाकी क्लासच्या समोरच्या गल्लीत असलेला. बहरणे याचा नेमका अर्थ या वृक्षदेवाकडे बघूनच कळेल. या फुलण्यातही बहाव्याचे वेगळेपण. इतर झाडांचे फुलोरे आकाशाच्या दिशेने वळलेले असतात. बहावा मात्र फळभाराऐवजी फुलभारानेच लवलेला असतो. म्हणून त्याचे इंग्रजी नामानिधान झालं गोल्डन शॉवर. हे देखणे पण अधिक फुलतं ते त्याच्या निष्पर्ण अवस्थेमुळे. निसर्ग नियमानुसार वैभवाला उतरती कळा लागते. फुलोरा गळून पडतो, पण या दुःखावर फुंकर घालायला दोन्ही पालवी असते. आता बारक्या बारक्या शेंगाही पानातून टोकावू लागतात. पूर्ण वाढलेल्या शेंगा बासरीसारख्या लांबलचक काळपट तपकिरी असतात. शेंगात गर असतो. बी आणि गर यांचे एकमेकावर थर असतात. माकडांना गर फार आवडतो, पण तो अतिशय सारक आहे. आपल्यासाठी या सारक गुणधर्म उपयुक्त आहेच. याशिवाय या गराच्या काड्याच्या गुळण्या घशाच्या आणि टॉन्सिलच्या विकारावर उपाय आहे. बहाव्याचे लाकूड चांगले टणक आणि टिकाऊ असते, पण त्याचे आकारमान खूप होत नसल्यामुळे व्यवहारात फारसे वापरत नाही. पण प्रत्येक चीज व्यवहाराच्या मापातच तोलायची असते का हो? ऐन उन्हाळ्यात एखाद्या संध्याकाळी उन्हात तळपणारा देखणा बहावा डोळ्यांचं पारणं फेडतो, तेव्हा असं वाटतं की खरं तर आपणच त्याचं काहीतरी देणं लागतो, ज्यातून उतराई होणं कधीच शक्य नाही, कधीही नाही. दोन लेख. व्यवहाराचं त्यांना एक खूप होतं की ते व्यवहाराविषयी लिहायच्या प्रत्येक लेखात की तुम्ही फक्त त्याचे उपयुक्त मूल्य बघू नका,
मला आठवतंय की कमला नेहरू पार्कमध्ये एक ट्री वॉक चालू होता, तेव्हा एक ग्रस्त तिथं आले होते. ते सारखे पहिल्या झाडापासूनच त्यांनी त्या परिचय करून दिला त्या कोरोपीठाचा. त्यापासून याचा काय उपयोग, याचा काय उपयोग असं सुरू केलं त्यांनी. शेवटी त्यांनी एका झाडाचं विचारल्या, शेवटी मॅडमनी खूप छान वर्णन करून सांगितलं आणि त्यांच्या खास शैलीमध्ये. तेव्हा ते परत येऊ जे होते ते त्यांना म्हणाले याचा उपयोग काय, त्यांना म्हणाले तुमचा उपयोग काय. त्यांच्या बोलल्या वागण्यात ते होतच की लिखाणात ते वारंवार येत राहतं की ज्यांना सारखा उपयोग करायचा ना, त्यांना काहीतरी अशा छान टोमणे त्या मध्ये मध्ये लिखाणात टाकत असतात. त्यांचे 2 फार चांगली पुस्तके आहेत. कमळ नावाचं त्यांचं पुस्तक आहे आणि देगलूरकर स्वतः म्हणतात की वनस्पतीशास्त्र आणि पुरातत्वशास्त्राचा उत्तम संगम असलेलं हे कमळाचं पुस्तक आहे. तर त्यात कमळ आणि तत्वज्ञान नावाचा एक त्याच्यातला धडा आहे, चॅप्टर आहे. त्याच्यातलं मी थोडंसं वाचतो. पद्मकमळात उच्च प्रतीचे पराकोटीचे गुणधर्म अनुभवता येतात. या लिखाणात वनस्पतीशास्त्रीय वर्णन येतो, पण त्या कसं कमळाकडे बघतात आणि पुस्तकामागची फिलॉसॉफी काय थोडक्यात त्यांनी या लेखात सांगितलेली. पद्मकमळात उच्च प्रतीचे पराकोटीचे गुणधर्म अनुभवता येतात. भारतीय जीवनात त्यामुळे पद्माला अद्वितीय स्थान प्राप्त झाले आहे. पद्मकमळाच्या संपूर्ण जीवन कथेत अनेक वस्तुपाठ जाणवतात. पद्मकमळ पाण्यात, त्यातील चिखलात रुजतं. वरच्या पाण्यातून वाट काढत पानं आणि फुलं पाण्याच्या पातळीवर जवळजवळ 20 सेंटीमीटर उभी राहतात. पाण्यात राहून पाण्याशीच वैर असंच म्हणावं लागेल, कारण पानांना आणि फुलांना पाण्याचा स्पर्शही होत नाही. उलट पक्षी पाण्याचा थेंब तयार होतो, त्याला मोत्याचं मोहक रूप मिळतं. माणसानं संसारात कसं राहावं यासाठी प्रारूप. परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्याच्याशी 2 हात करायचे आणि त्यातून बाहेर पडायचं. विपरीत परिस्थितीचा परिणाम होऊ न देता स्वतःची उन्नती साधायची, हा विचार महत्वाचा. पद्मपुष्प उमलत असताना एक एक पाकळी विलग होत जाते. अखेरीस फुलाचा पूर्णाविष्कार घडतो. माणसानं आयुष्यात अनेक अंगाने विकसित होत जावं, जीवनाचा प्रत्येक पैलू प्रकट व्हावा, म्हणून कमळाचा आदर्श. पद्मपुष्प सूर्योदयाला उगलतं, संध्याकाळी मिटतं, पाण्याखाली जातं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला पुन्हा डोकं वर काढतं आणि फुलतं. हा क्रम 3-4 दिवस चालतो. 3-4 दिवसच का? कारण फुलाचं आयुष्य तेवढंच. ते 4 दिवस त्याची आनंद यात्रा असते. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे कमळासारखाच आपलाही नित्य नवा दिवस जागृतीचा का असू नये. कमळाची मुळं आणि कंद जमिनीत पाण्याखाली वाढतात. पृथ्वी तत्वाच्या आधारानं कमळाची पानं आणि नंतर फुलं पाण्यातून वाढत असतात. या जलतत्वाबरोबरच्या पाण्यात विरघळलेला प्राणवायू त्यांना पोचतो. पानं आणि फुलं दोन्हीही पाण्याच्या पृष्ठभागाकडे धाव येतात. ही सूर्याच्या तेजाकडे धाव असते. फुलांचा हा प्रवास म्हणजे भौतिक जीवनापासून मुक्त होऊन परतत्वाचा घेतलेला ध्यास आहे, जीवाशिवाच्या भेटीसाठी. पद्म म्हणजे दीर्घायुष्याचं प्रतीक. 2000 वर्षापूर्वीच्या कमळाच्या बिया रुजतात, हा त्याच्या दीर्घायुष्याचा पुरावा आहे. त्या नुसत्याच रुजल्यात असं नाही, तर त्यांना फुलंही आली. हे कमळाच्या मुकोपवृत्तीचं द्योतक, जीवनाच्या विजिगीषू वृत्तीचं चिन्ह. पद्मकमळाला अशुद्धतेचा स्पर्शही होत नाही. तुमचा मानसिक तोल साधण्यासाठी, बुद्धीचे मालिन्य धुवून टाकण्यासाठी एक संस्मरणीय प्रतिमा. लक्ष्मी पद्मजा तर सरस्वती पद्मासना, तेव्हा या दोघींचा वर्धहस्त म्हणजे कमलोपासना. कमळाचं एकूणातच स्थान यासम हे असेच आहे. रात्री हे फुल मिळतं, नुसतं मिळतं असं नाही तर पाण्याखाली जातं. उषटकाली पुन्हा एकदा पाण्याबाहेर डोकावतं आणि फुलतं. चिखलात उगूनही ते शुद्धच राहतं. स्वतःला चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही, चिखलापासून अलिप्तच राहतं. मनाची आणि हृदयाची शुद्धता याचं प्रतीक म्हणजे कमळ. कदाचित कमळ ही जगातलं सर्वात प्राचीन फुले असू शकेल. या सर्वच गुणांमुळे कमलपुष्पाला धर्म आणि तत्वज्ञानात सर्वोच्च स्थान आहे. केवळ भारतीय तत्वज्ञान नव्हे तर वैश्विक पातळीवरही हे स्थान अबाधित अचल आहे. सर्व संस्कृतींनी कमळाचं हे स्थान मान्य केलेलं आहे.
शेवटचा एक त्यांचा लेख आहे, पळसावरचा, तो वाचतो आणि आपण मग थांबूया. वनज्योत पळस, म्हणजे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट वगैरे इंग्रजी म्हणतात, त्याचं इतकं छान शीर्षक त्यावरून केलेलं आहे. आणि वनज्योत म्हणजे जंगलातली ज्योत आहे अशी. वनज्योत पळस. आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र म्हणला की शिवछत्रपतींचे स्मरण आलेच, तसे त्यांच्या जलीपटक्या भगव्या ध्वजाचेही. म्हणूनच महाराष्ट्राचं मानचिन्ह म्हणून एखादा वृक्ष निवडण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं तर मी बोट दाखवेन पळसाकडे. दगडधोंड्याच्या या भूमीच्या इतिहासात अनेकांनी देशकार्य आणि देवकार्यासाठी आपले जीवन पळसाप्रमाणे फुलवले आहे. पळसाचे संस्कृत नाव आहे किंशुक. याची आरक्तवर्णी काहीशी भगवी आणि पोपटाच्या चोचीसारखी किंचित बाकदार फुलं पाहून कोणी प्रतिभावान उद्गारला, अरे हा तर पोपटच, किंशुक. संस्कृतातला दुसरा एक श्लोक याहून अधिक बहारदार आहे. पोपटाच्या चोचीला पलाश मुकुल समजून भुंगा तिच्यावर रुंजी घालतो आणि पोपटही वेडाच. किती छान आहे बघा. पोपटाच्या चोचीला पलाश मुकुल समजून भुंगा तिच्यावर रुंजी घालतो आणि पोपटही वेडाच, भुंग्याला जांभूळ समजून धरू पाहतो, असा या श्लोकाचा भाव आहे. पळसाचे आणखी नाव पलाश. पलाश म्हणजे पालवी किंवा पाने. अभिज्ञान मंजिरी या ग्रंथात त्याला अनेक नाव आहेत. कौशिक सूत्रे या वेदवाङ्मयाशी निगडीत ग्रंथात त्याचा उल्लेख आहे याज्ञिक म्हणून. कारण पळसाच्या बारीक फांद्या यज्ञात समिधा म्हणून वापरल्या जातात. हिंदू देवतांमधील ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची सांगड पळसाच्या पानांची घातली जाते. पळसाला पाने 3 हा वाक्प्रचार म्हणून ठीक आहे, तर वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोनातून ही 3 वेगळी पाने नसतात, तर एकाच संयुक्त पानाचे 3 दले किंवा पर्णिका असतात. त्यातील मधली पर्णिका म्हणजे विष्णू, तिच्या उजव्या पर्णिकेला शिव, तर डावीला ब्रह्मा समजतात. अजून एका पुराण कथेनुसार पार्वतीच्या शापानं ब्रह्मा पळस, विष्णू अश्वत्थ आणि रुद्र वड झाला, म्हणून पळस ब्रह्म तेजाचे प्रतिरूप मानला जातो. व्रतबंध विधीत पटूच्या हातात पलाशदंड दिला जातो, तो ब्रह्म तेजाची दीक्षा म्हणून. पळस केवळ हिंदू धर्माशीच निगडीत नाही, बौद्ध धर्मातही त्याला पवित्र समजतात. लुंबिनी वनात माता मायादेवीने पलाश वृक्षाला स्पर्श केला आणि थोड्याच वेळात सिद्धार्थाचा जन्म झाला. आणखीन एक कार्यकथा पळसाच्या उत्पत्तीपर्यंत पोहोचते. सोमवल्ली ही चंद्राच्या आधिपत्याखाली. चंद्राला सोमरसाचा ठेवा हा होता, तो कायम स्वरूपाचा. पण चंद्र सोमवल्ली देईल निंजवत पर्वतावर त्याने ती पहारात ठेवली. पण इंद्राच्या सांगण्यावरून गायत्रीने गरुडाचे रूप धारण केले. पहारा चुकून सोमलता तोडली आणि स्वर्गाकडे झेप घेतली. इतक्यात एका सैनिकाचे तिच्याकडे लक्ष गेले आणि त्याने बाण सोडला. गायत्रीला तो लागला आणि तिचे 30 गळून पृथ्वीवर पडले. त्यातून पळसाचा जन्म झाला, पण इंद्राचे काम झाले. तर असा हा पळस. पळसगाव, पळशी, पलासिया, पळसदरी अशा ग्रामनामांनाही तो कारणीभूत आहे. प्लासी या गावाने भारतीय इतिहासाला वेगळं वळण दिलं. 1757 मध्ये बंगालमधील या गावाजवळ सिराजउद्दौला आणि इंग्रज यांची लढाई होऊन इंग्रज यशस्वी झाले. त्यांचे पाय पक्के भारतात उतरले. प्लासी म्हणजे पलासी. या गावाच्या आसपास पळसवने होती म्हणून हे नाव. पानगळी जंगलात आढळणाऱ्या वृक्षात पळस एक प्रमुख वृक्ष आहे. भारतात, विशेषतः मध्य भारतात आणि ब्रह्मदेशातही तो सापडतो. पांगारा, करंज, शिसव, पळस हे सर्व एकाच कुळातले म्हणजे शिंबीवर्गीय. पळसाचे शास्त्रीय नाव आहे ब्युटिया फ्रॉन्डोसा. खोड अतिशय वेडेवाकडे वाढते. साल राखी रंगाचे आणि भेगाळलेली असते. त्रिदली पानांचे झुपके फांद्याच्या टोकाशी असतात. पर्णिका आकाराने भरपूर मोठ्या जाडसर असतात. जानेवारीपासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाने गळून हा उघडा बोडका होतो. घाटमाथा आणि पठारी प्रदेश उदासवाणे होतात. अगदी थोड्या कालावधीत हे चित्र पलटून जातं.
पळसाच्या जीवनाची नवी पहाट फुलते. बघता बघता सर्वांगावर भगवा साज चढतो. ऋतुसंहारात कवी कुलगुरू त्याला नववधूच्या आरक्त वस्त्राची उपमा देतात. पण या फुलांना वास अजिबात नसतो. तर अनेक पळस बहरले की जंगलात वणवा पेटल्याचा भास होतो. म्हणूनच पळसाचा गौरव झाला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट किंवा वनजोड. हळूहळू हे वैभव उतरणीला लागतं आणि मागे उडता फक्त त्याच्या पाऊलखुणा पळस पाकड्या, चपट्या काहीशा हिरवट पांढऱ्या रंगाच्या शेंगा. प्रत्येक शेंगेच्या टोकाशी फक्त एकच बी असते, बाकीचा असतो शेंगेचा पंख. पण एकूण पंख असला तरी उडणे फारसे नाहीच. पळसाबरोबरच पालवी फुटते. पळसाच्या फुलापासून भगवा रंग काढतात. रंग पक्का नसला तरी ती वस्त्रे रंगवण्यासाठी तो वापरतात. खोडांपासून डिंक काढतात. त्याला बंगाल किलो म्हणतात. गुलाल तयार करण्यासाठी हा अतिशय योग्य. पानापासून द्रोण पत्रावळी करतात. पळसाचे लाकूड अतिशय हलके, चांगल्या कमी पाण्यातही तग धरते, म्हणूनच पोळ्या करण्यासाठी ते उपयुक्त असते. नव्या कोंबांची मुद्दाम वाढ करून त्यावर नाखेचे किडे पोचतात. आयुर्वेदात पळसाचे बी कृमिशानक म्हणून सांगितले आहे. फुलांचा चहा मूत्रल म्हणून देतात. बारीक काटक्या दात घासण्यासाठी चांगल्या असे स्मृतिसार ग्रंथात म्हणले. पुण्यात पळस पाहिला? निवारा संस्थेच्या आवारात एक छान पळस आहे. हॉटेल अमीरच्या शेजारच्या रिकाम्या जागेतही तो आहे. पुढच्या वर्षी नक्की पहा. मगाशी म्हणून मी म्हणलो तसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या शैलीतल्या आपण बोलत आहे की व्होकॅब्युलरी कुठली वापरायची, वनस्पती शास्त्रीय का संस्कृत, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्यांची प्रतिमा सृष्टी कशी आहे, ती सुरुवात कशी करतात, शेवट कसे करतात, साऊंड आणि रिधम शब्दांमध्ये वाक्यांमध्ये कसं आहे, हे अगदी आमच्यासाठी नवीन जे लेखक आहेत त्यांच्यासाठी अगदी आवर्जून अभ्यास करत होते. मी प्रयत्न केला की मॅडमच्या लिखाणात मी अनेक वर्ष वाचतोय, पण या निमित्तानं परत एकदा सगळी पुस्तकं वाचली आणि मग त्यातले मला आवडणारे पॅसेजेसकडे लेख निवडले आणि हे तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. साने मॅडम आज इथं असत्या खात्रीनं तर त्या मला म्हणल्या असत्या, दातार तुम्हाला काय माझी शैली अजिबात कळलेली नाही. त्यांच्या लेखनामध्ये अजून एक गोष्ट जाणवली, ते म्हणजे त्या संवाद करतात तुमच्याशी, असं एक आपल्याला वाटतं. बरोबर. तेही एक कौशल्य आहे. एकूण नातेनिसर्गाशी सगळं जे लिहिलं ना, रवीला तू स्वतः वाचायच्याशी बोललो होतो की तेच म्हणतात की लोकांचे संवादच एका प्रकारे असतो. मला वाटतं व्याख्यानमालेची सुरुवात फारच छान झालेली आहे. भागावून टाकणारं वातावरण डॉक्टर मंदार दादांचे आपण आभार मानूया. खरं तर त्यांचे विद्यार्थी आहेत, आणखीन स्वतः लेखक पण आहेत, त्यामुळे त्या लिखाणातली सौंदर्य म्हणा किंवा नक्की काय सांगायचं आहे वगैरे याच्या पण खूप छान सांगितलं आहे. बॉटनीचा क्लास ज्यांनी केला असेल त्यांना आपण म्हणजे जसं त्यांनी दातार सरांचं सांगितलं, साने मॅडमचं सांगितलं की ते एक शिक्षिका म्हणून आणि लेखिका म्हणून वेगळे आहेत, तसेच दातार पण वेगळे आहेत दोन, की कवी आणखीन व्याख्यान करणारे वेगळे आहेत, आणखीन वर्गात शिकवणारे वेगळे आहेत. दोन्हीकडे एक छान अनुभव असतो. तर दातार सरांचे जीवितातर्फे आणि तुमच्या सगळ्यांतर्फे आपण परत एकदा आभार मानूया. थँक्यू सर. हो. दोनच सूचना फक्त की उद्या संध्याकाळी परत 6:30 वाजता आपण जमणार आहोत. या व्याख्यानमालेतलं दुसरं व्याख्यान आहे. डॉक्टर महेश सिंदीकर उद्या सानेबाईंच्या जीवनशैलीविषयी त्या बोलणार आहेत आणि शहरात राहून सुद्धा कसं साधं जगता येऊ शकतं, कारण आता पर्यावरणाचे अनेक प्रश्न चालू आहेत. आणखीन एक त्यातला सोल्युशन म्हणून आपण जीवनशैलीबद्दल बोलू शकतो. तर ते त्या कशा जगत होत्या याविषयी ते बोलणार आहेत. तर उद्या संध्याकाळी सगळ्यांनी नक्की या. सानेबाईंची पुस्तकं बाहेर आहेत, बघितली नसतील आणि घेतली नसतील तर ती सगळ्यांनी घ्या अशी मी विनंती करेन. आणि परत एकदा पहिल्यांदा सकाळी सांगितलं जसं की काही आमच्याबरोबर जोडायचं असेल तर आपले नंबर बाहेर द्या, आणखीन हे करा. आणि एक फक्त सूचना की हे आपल्याला हॉल पुणे महानगरपालिकेच्या तर्फे दिला जातो, हे इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र. तर हे फुकट सगळ्या जे पर्यावरण विषयक काम करतात त्यांना दिलं जातं. तर त्यांच्या एक दृष्टीने
आवश्यक असतं की याचा उपयोग नीट म्हणजे होतोय ना, त्यासाठी किती जण आले असं एक त्यांना एक रेकॉर्ड आहे, तर त्याच्यासाठी बाहेर आपलं एक नाव लिहून जा. थँक्यू व्हेरी मच. एकदा तुम्ही आज या पावसाच्या दिवसातही आला, तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.